कोल्हापुरात आज गॅस टंचाईच्या प्रश्नावरून चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं। जिल्ह्यात निर्माण झालेल्या तीव्र गॅस टंचाईच्या निषेधार्थ आज कोल्हापूर शहर आणि जिल्हा काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। यावेळी संतप्त महिलांनी चक्क रस्त्यावर उतरून भूमिका मांडली आहे। गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्यानं महिलांनी रस्त्यावर चूल मांडली आणि स्वयंपाक करून सरकारला जागी करण्याचा प्रयत्न केला। गॅस मिळाला नाही तर जगायचं कसं आणि कुटुंबाला खायला काय घालायचा असा अर्थ सवाल यावेळी आंदोलक महिलांनी उपस्थित केला। वास्तविक आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे पुरवठा विस्कळीत झाला असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। मात्र सरकारने यावर कोणतीही पर्यायी व्यवस्था किंवा उपाययोजना केलेली नाही असा आरोप काँग्रेसने केला आहे। घरगुती गॅस दरवाढ, त्याचबरोबर व्यावसायिक गॅस दरवाढ, त्याचबरोबर सुरळीत गॅस पुरवठा हा होण्यासाठी हे आंदोलन या ठिकाणी आपण घेतलेलं आहे। या ठिकाणी पहिल्यांदा आपण पाहिलं असेल तर ज्या वेळेला मनमोहन सिंग ज्या वेळेला पंतप्रधान होते त्यावेळेला नुसतं देशात नव्हे संपूर्ण जगामध्ये गॅसची टंचाई झाली होती। तरी सुद्धा मनमोहन सिंग साहेबांनी आणि या काँग्रेसच्या सरकारने गॅस पुरवठा नियमित आणि सुरळीत ठेवला होता। त्यावेळेला 400 रुपयाला गॅस मिळायचा, आता 900 रुपयाला मिळतोय। त्यानंतर व्यावसायिक 1900 रुपयाला मिळतोय। ही दरवाढ तर आहेच, या दरवाढीनं सर्वसामान्य माणसांचे कंबरड मोडलेलं आहे। आणि आज आपण पाहिलं तर अगदी पत्रकार असतील किंवा नोकरदार असतील, विद्यार्थी असतील, कोणी असेल जे घरी जेवू शकत नाहीत, घरी जेवायला जाऊ शकत नाहीत, डबा आणू शकत नाहीत, ते ज्या त्या ठिकाणी या ठिकाणी जेवायला बाहेर आपल्याला खानावळीमध्ये दिसतात। त्यांना आज जेवणाची पंचायत झालेली आहे, कारण गॅस दरवाढ आणि गॅस अपुरा पुरवठामुळे या ठिकाणी त्यांच्यावर जेवायची नामुष्की या ठिकाणी आलेली आहे। त्यामुळं त्यांना उपासमार या ठिकाणी घडत आहेत आणि म्हणून त्यांनी लवकरात लवकर ही गॅस पुरवठा जो आहे तो सुरळीत करायला पाहिजे। आणि या सरकारचं जे धोरण आहे हे अत्यंत कुचकामी धोरण आहे, सर्वसामान्य नोकरदारांचं कंबरड मोडणारं हे धोरण आहे। आणि यांचाही आम्ही निषेध करण्यासाठी आणि कलेक्टरांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो आहोत। आज या आंदोलनामध्ये आपण पाहिलं असेल की नालीतून गॅस त्या ठिकाणी करण्याचा जो एक नवीन शोध आपल्या पंतप्रधानांनी लावला होता तो करण्याचा प्रयत्न केला, पण तो गॅस जळाला नाही। त्या ठिकाणी आम्ही लाकडं ठेवलेले बघितलं असेल। आणि या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर इंधन पुरवठा म्हणजे गॅस पुरवठा नसल्यामुळं या ठिकाणी लाकूड आणि लाकडाच्या शेणीवर या ठिकाणी चुलीवर आपण या ठिकाणी भाकरी करताना आम्ही आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।